आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा. बघा प्रश्न दिलेला आहे. सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्याला 5% नफा झाला. तर त्याला मूळ भांडवलावर शेकडा किती तोटा आणि किती नफा झालेला आहे. प्रश्न आपल्याला शेकड्यामध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. शेकडा नफा तोटा तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. सुमितचा जो काय व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट किती केली इथं लिहा. सुमित ने किती गुंतवणूक केली होती त्याच्यामध्ये रुपये 50,000च्या आलं म्हणजे गुणाकार आपल्याकडे प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये येणार आहे. सुमितची इन्व्हेस्टमेंट झाली ही म्हणजे त्याने केलेली गुंतवणूक. आता काय करायचं याच्या किती टक्के त्याला व्यवसायात पहिल्या वर्षी तोटा झाला हे विचार. बरोबर. आता आपण काय करू याला थोडस मी शॉर्ट मध्ये लिहितो. भांडवलाच्या जे काय त्याचं भांडवल होतं किंवा जो काय त्याचा व्यवसाय होता त्या व्यवसायाच्या त्याला किती टक्के झालाय आपल्याला असं विचारलं. 20% झालेला आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं. इथं लिहितो मी जो काय त्याचा व्यवसाय होता व्यवसायाच्या पहिल्या वर्षी जे त्याचं पहिलं वर्ष होतं पहिल्या वर्षी झालेला तोटा. आपल्याला काय काढायचं आहे त्याला जो काय तोटा झालता तो किती होता बाबा तुम्हाला सांगितले त्यांनी 20%. बरोबर ना 20%. मग किती हजाराच्या 50,000 रुपयाच्या 20% होत. बरोबर. रुपये किती होते त्याच्याकडे 50,000च्या 20% त्याला तोटा झालेला आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मग म्हणून टक्का काढायचा आहे 20. टक्काला म्हणजे छेदामध्ये किती रे 100. गुणाकारामध्ये किती 50,000. इथं सोपं असतं. हे दोघं जण कट करायचे हे दोघं जण कट करायचे. बरोबर. आता राहिले तुमच्याकडे 500 आणि 20चा तुम्हाला सरळ गुणाकार करायचा ते तुम्हाला येतो. आपल्याला काय काढायचं आहे तोटा. बरोबर. मग तोटा बरोबर 5 दोन्ही 10 जसे ना तसे हे 3 शून्य 1 2 3 किती रुपये आलं उत्तर 10,000 रुपये. हा त्याला काय झाला तोटा झाला. हाती आलेलं भांडवल. मग आता ह्याच्याकडे 10,000 त्याचे वजा झाले. तोटा झाला म्हणजे ते वजा झाले म्हणजे राहिले किती सुमितकड 40,000 रुपये. बरोबर. आता त्याच्याकडे राहिले फक्त किती पहिल्या वर्षी सुमितनं जे भांडवल गुंतवलं होतं मग ते भांडवल काढायचं. किती भांडवल गुंतवलं होतं आपण पाहिलं उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. हे पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं. आता पहिल्या वर्षानंतर जे काय पहिल्या वर्षीचा तोटा होता त्याच्यामध्ये सुमितनं काय केलं इन्व्हेस्टमेंट केली होती 50,000 रुपयाची गुंतवणूक केली होती. व्यवसाय सुरू केला. व्यवसाय झालेला तोटाच त्याचा 20% आला. मग आपण 20% काढलं रुपये 10,000 रुपये त्याचा त्या ठिकाणी तोटा आलेला आहे. मग आता याचा पहिल्या वर्षाचा खर्च काढू. पहिल्या वर्षी सुमितरावनं किती केलं 20% तोट्यामध्ये काम केलं. बरोबर. पहिल्या वर्षी सुमितनं जे भांडवल गुंतवलं होतं हे त्याचं पहिलं वर्ष. इथं लक्षात राहू द्या. परत घरी गेल्यावर पुन्हा तुम्ही विचारात पडणार. मग आता हे पहिल्या वर्षात किती 50,000 आपल्याला त्याच्यातून वजा किती करायचे 10,000. का कारण तो तोटा झाला ना त्याचा. तो काय झाला त्याचा तोटा झाला. एकूण रक्कम इथं राहिली त्याच्याकडे आता रुपये 40,000. किती रुपये राहिली 40,000. आता हे 40 गुंतवून त्यांनी काय केलं पुढे मिठाईचा व्यवसाय सुरू केला. कोणता व्यवसाय सुरू केला त्यांनी मिठाईचा व्यवसाय सुरू केला. आता हे 40 आता इथपर्यंत लक्षात आलं का बघा. कोणाला अडचण आहे का याच्यात
लक्ष इकडे, काय अडचण आहे का याच्यात? नाही. मग आता काय करू आपण, हे 40 जे त्याची आता उर्वरित रक्कम आहे, जो काय भांडवल त्यांनी ते मिठाईमध्ये केलेले, मग आता मिठाईच्या व्यवसायामध्ये त्यांना तोटा झाला का नफा? मिठाईच्या व्यवसायात त्यांना काय झाला, प्रश्नामध्ये दिलेले मिठाईच्या व्यवसायात झालेला नफा, इथं काय झाला, त्यांना नफा झाला. तो किती टक्के झाला बाबा? नफा किती टक्के होतो त्यांचा? 5%. आपल्याला 5% नफा काढायचा. मग नफा त्यांचा होता 5%, हे 5% त्यांचा नफा. गुंतवणूक होती त्यांची रुपये 40,000. किती होते? रुपये 40,000 ही त्यांची काय होती? गुंतवणूक. मग म्हणून 5% काढायचा. गुणाकारामध्ये परत तुमचे 40,000 जशाला तसे, परत तुमचं जशाला तसंच उत्तर येणार. आता नफा किती रुपये व्हायला इथं बघा, हे दोघं जण गेले घरी, हे दोघं जण गेले घरी. 4 किती रे? 20. बरोबर, 4 20. हे 2 शून्य 1 हातचा येते आपल्याला गुणाकारामध्ये, रुपये 2,000. एवढा यांना काय झाला? मिठाईच्या व्यवसायामध्ये नफा झाला. आता मिठाईच्या व्यवसायामध्ये नफा झाला, मग त्यांचं आपल्याकडे राहिले मूळ भांडवल. सुमितरावचं काय राहिले आता? मूळ भांडवल. इथपर्यंत बघा, आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. इथपर्यंत काय अडचण आहे का? समस्या असेल पटकन विचारा, एवढं लिहून मी थोडा बाजूला होतो का बघा. 2,000 रुपये त्याला आलेला नफा होता. आता आपण घेतले सुमितच्या हाती आलेले भांडवल 40,000 प्लस मिठाईच्या व्यवसायातील नफा. आता 40,000 मिठाईच्या व्यवसायामध्ये किती नफा झाला त्याचा? रुपये 2,000. किती झाला? 2,000 रुपये. मग हे 40,000 प्लस हे 2,000 रुपये इक्वल टू 42,000. किती झाला नफा त्याला? 42,000. आता काय करायचे? सुमितला इथं नफा झाला, सुमितला काय झाला? आपल्याला इथं नफा झाला. आता झालेला तोटा किती होता? झालेला तोटा आपण उत्तर काढलेलं होतं बघा. सुमितला झालेला तोटा किती होता? मग ते काय करायचे? मूळ भांडवल किती होतं त्यावेळेस त्याचं वजा सुमितकडे आत्ताचं असलेलं भांडवल. मग मूळ भांडवल किती होतं सुमितकडे? त्यावेळेस त्याला तोटा झाला, त्यावेळेस सुमितचं भांडवल होतं 50,000 रुपये. म्हणून मग एक 50,000 रुपये हे त्याचं भांडवल वजा सुमितकडे आत्ताचे भांडवल झालेलं. मी ते व्यवस्थित लिहून तुमच्या लक्षात येईल. मूळ भांडवल इथे लिहायचे तुम्हाला. मूळ भांडवल मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या. मग सुमितकडे आत्ताचे किती भांडवल आहे ते बघायचं आपल्याला. आत्ताचे भांडवल बरोबर, हे वजा बाकी का. सुमितचं मूळ भांडवल होतं रुपये 50,000. किती होतं? 50,000. आत्ताचं भांडवल किती आहे सुमितकडं? नफ्यासकट आपण काढलेलं 42,000. किती आहे? 42,000. हे या ठिकाणी आले बरोबर. आत्ताच नगदीच आपण काढलं. मग या 50 मधून 42 जर काढला आपण तर आपल्याकडे किती राहायला लागले रे? रुपये 8,000. किती राहायला लागले? रुपये 8,000 रुपये भांडवल. सुमितला मूळ भांडवलावर म्हणजे ह्या 50,000वर काय झालंय? आपल्याला शेकडा तोटा काढा असं सांगितलं. मग सुमितचं जे काय मूळ भांडवल होतं, मूळ भांडवलावर इथे येऊ आपण. सुमितचं मूळ भांडवलावर झालेला शेकडा तोटा, झालेला शेकडा तोटा तुम्ही पूर्ण लिहून घ्या, नाही तर घरी येसू मूळ भा झा से हे करा, पुन्हा तुम्हाला अडचण यायला नको. आता शेकड्या तोट्याचं सूत्र काय बाबा आपल्याकडं? तोटा छेदामध्ये मूळ भांडवल. काय आपल्याकडं सूत्र? तोटा छेदामध्ये मूळ भांडवल. हे भागाकारात आलं. हे कशात आलं? भागाकारामध्ये आलेलं आहे.
मग गुणाकारामध्ये काय आहे, शेकडा काढायचा आहे 100, बरोबर. शेकडा काढायच्या मध्ये काय करायचं रे, 100, बरोबर. आता तोटा किती झाला सुमितला, बरोबर. तोटा किती झाला, 8,000 रुपये, 8,000. मूळ भांडवल सुमितने इन्व्हेस्टमेंट किती केली, 50, बरोबर, 50,000. गुणाकारामध्ये शेकडा काढायचा म्हणून मग शेकडा काढा, बरोबर. आणि त्याला काय दिलं, किती होता नफा तोटा काय त्याचा तुम्हाला येते का, बघा. मग आता इथं पूर्ण भाग जाते एका संख्येनं. इथं काय कट छान होती का बघा, हो होती. इथं हे 2 कटणार, हे 2 कटणार, बरोबर. हे 2, हे 2, इथं भाग जाते का रे, 5 1 5 राहिले, 3 राहतात समजा, 8 मधून 5 जर गेले तर 5 6 30. ओके, तुमचं उत्तर या ठिकाणी येते. सुमितला काय झालं, आपल्याला मूळ भांडवलावर झालेला शेकडा तोटा. इथं लिहू आपण, सुमितला मूळ भांडवलावर झालेला शेकडा तोटा. माझ्याकडे 16 उत्तर येईल, कोणाचा, हो बर. झालेला तोटा किती आहे, फक्त 16, शेकडा 16% मध्ये त्याचं उत्तर येईल. बघा सोपं आहे. आता हे 2 शून्य कटलेत, हे 2 शून्य कटलेत, 8,000 छेदामध्ये 5 राहिले, म्हणजे 500 1 500, 500 6 3,000 असं त्या प्रकारचं उत्तर येते आपल्याला. म्हणजे 3.5 राहिले, 8,000मधून तुम्हाला 500 वजा करायचं, अशा प्रकारचं उत्तर आहे. शेकडा तोटा 16 आहे. हा असा दुसरा प्रश्न आपला याच्यामधला संपलेला आहे. आपल्याला प्रश्न तिसरा आणि चौथा बघायचा आहे. सोपं आहे. काही अडचण आहे का कोणाला, असं तर पटकन, ठीक आहे. इने प्रॉब्लेम पुन्हा कोणाला काही अडचण असेल तर बघा. यामध्ये आपल्याला सरासंच 6.1 मध्ये आपल्याला प्रश्न 4 दिलेले, 5 दिलेले आहेत. पुढे आपल्याला इन्कम टॅक्स, आयकर डिपार्टमेंटचा जो टॅक्स असतो त्याबद्दल चर्चा करायची आहे. मी तुम्हाला 2 प्रश्न सोडून दिलेले या ठिकाणी, राहिले 3 प्रश्न, त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. याच्यात पुन्हा इथं कोणाला काही कन्फ्युजन आहे का, पुढे एखाद्या याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तुम्हाला विचारा. झाला असेल तर आपण याला मोडून कंटिन्यू करू. पुढं प्रश्न पुढं तुम्हाला देण्यात, म्हणजे पुढं आपण जाणार आहोत. पुढं प्रश्न येते. हो, हे अशा प्रकारे झालं. परत एकदा तुम्ही पुस्तकामध्ये काही पुढं आपल्याला सूत्र आहे, ते सूत्र पहा. सूत्रानुसार आपल्याला गणित सोडवणं खूप सोपं जाते. त्याच्यामुळे सूत्र पहा, वाचा, त्याला थोडंसं लक्ष द्या. चालतंय ना, आहे कोणला तू रे मागचा, वर बघ, वर नाही, बर. हा, इकडं मुलीला काय, ठीक आहे. हा, हे बघा, इथं मी शॉर्टमध्ये लिहिले, तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या. मूळ भांडवल सुमितला आताचं भांडवल जी काय तुमची गुंतवणूक आहे, इथं दिले सुमितचं मूळ भांडवल, झालेला शेकडा तोटा काढायचा होता. तो तोटा हे अशा प्रकारचं आहे आपलं. पुन्हा याच्यात नाही ना, चाल ठीक आहे, लिहून घ्या.